आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। त्यांचं घराणं काँग्रेसनिष्ठ म्हणून ओळखलं जातं, कारण ते गेली 50 वर्षे काँग्रेसमध्येच आहेत। त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री होते। अशा निष्ठावंत काँग्रेसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याने भाजपात प्रवेश केला। लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर काँग्रेसला बसलेला हा मोठा धक्का आहे, कारण मराठवाड्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे त्यांचा प्रभाव आहे। ते भाजपात जाणार अशी चर्चा होतीच आणि ती खरी ठरली। गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता। भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना दुसऱ्याच दिवशी राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। थोडक्यात काय, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात आले आणि खासदार झाले। नमस्कार, मी नीता देव, बार्शी टुडे यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। यापूर्वी नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, उदयनराजे भोसले यासारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे। अलीकडच्या काळात पक्ष बदलूपणा हा नेहमीचा विषय झाला आहे। आयाराम गयाराम संस्कृती प्रत्येक पक्षात रूढ झाली आहे। विशेषतः गेल्या 20 वर्षात भाजपाचे देशात पक्के बस्तान बसले आहे। भाजपाची सत्ता लागोपाठ 2 वेळा केंद्रात आणि देशातल्या इतरही राज्यात घट्ट रुजली आहे। त्याच वेळी काँग्रेसला ओहोटी लागली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात या पक्षांतराचे मोठे फटके काँग्रेसला बसणार आहेत, हे उघड आहे। भाजप विरोधात राष्ट्रीय आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, मात्र भाजपाची स्थिती दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या जाण्यामुळे मोठ्या नामुष्कीला तोंड द्यावे लागणार आहे। चव्हाण यांनी पक्ष सोडताना काँग्रेसला घरचा आहेर देत पक्षात लोकसभा निवडणुकीबाबत गांभीर्य नाही, राजकीय व्यवस्थापनेचा अभाव आहे अशी टीका केली आहे। मात्र चव्हाण भाजपात जाण्याचे खरे कारण त्यांच्या मागे असलेला तपास यंत्रणाचा कथित ससेमेरा आहे अशी चर्चा आहे। मात्र एवढ्या जुन्या निष्ठावंत नेत्याला पाठबळ देण्यास काँग्रेस नेतृत्व कमी पडले ही वस्तुस्थिती आहे। आता आणखीन काँग्रेस नेत्यांबरोबर भाजपाची चर्चा सुरू आहे असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडून दिली आहे। फडणवीसांची आगे आगे देखिए होता है क्या हे वक्तव्य नव्या वादळाची चाहूल आहे। पाहूयात त्यांचा हा दावा कितपत खरा ठरतो। आणखीन किती मासे भाजपाच्या जाळ्यात फसतात। या आणि अशाच रंगतदार बातम्यांसाठी पाहत रहा बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। जय ईडी, जय CBI, जय अँटी करप्शन।